नमस्कार. सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न. सध्या विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या किमती झाल्या कमी आणि परिवहन उपक्रमाच्या 310 बस गाड्यांवरील जाहिरात उत्पन्नातून टीएमटीला पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या 310 बस गाड्यांवरील जाहिरात उत्पन्नातून टीएमटीला पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. 2016 नंतर प्रथमच बसगाड्यांवरील जाहिरात हक्कांसाठी निविदा प्रक्रिया होत आहे. कोरोना काळ आणि अल्प प्रतिसाद यामुळे ही प्रक्रिया बराच काळ खोळंबली होती. महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या निर्देशांप्रमाणे तसेच ठाणे महापालिका परिवहन समितीने केलेल्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात टीएमटीच्या ताफ्यातील 15 एसी बसेस, 110 स्टँडर्ड बसेस, 90 मिडी बसेस, जेएनयूआरएममधील नवीन आणि जुन्या 45 बसेस, 50 तेजस्विनी बसेस अशा एकूण 310 बस गाड्यावर भाडेतत्त्वाने 5 वर्षांच्या कालावधीसाठी जाहिराती देता येणार आहेत. नवीन निविदेत जाहिरातींसाठी 5 वर्षांचा निविदा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक वर्षी भाडेदरात 5% वाढ होईल. तसेच कंत्राटदाराला 1 महिना कालावधीचे आगाऊ जाहिरात भाडे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा करावे लागणार आहे. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेत सरासरी प्रति बस प्रतिमाह 5,776 रुपये दर मिळणार आहे. त्यात दरवर्षी 5% वाढ होऊन 5 वर्षात टीएमटीला सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवीन निविदा प्रक्रियेत एकूण 310 बसगाड्यांवरील जाहिरातींचा समावेश आहे. अर्थात त्यात इलेक्ट्रिक बसगाड्याचा समावेश नाही, कारण त्यांच्या जाहिरातींचे हक्क संबंधित कंत्राटदाराकडे आहेत. सन 2016 ते 2023 या काळात 10 वेळा निविदा काढण्यात आल्या, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 2021 ते 2023 या काळात जाहिरातींची प्रक्रिया ठप्प होती. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करताना स्पर्धात्मक निविदेच्या अटी शर्तीत आवश्यक ते बदल करून तसेच इतर परिवहन सेवाच्या दरांचा विचार करून ही प्रक्रिया करण्यात आली. त्यास निविदाकारांचाही प्रतिसाद लाभला. त्यामुळे आता परिवहन सेवेला जाहिरातीतून पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे शक्य होणार आहे. कोरोना काळ आणि बस गाड्याची अनुपलब्धता यामुळे बस गाड्यांवरील जाहिरातीतून टीएमटीला मिळणारे वार्षिक उत्पन्न 40 ते 50 लाख रुपयांवर आले होते. त्यात आता भरीव वाढ होईल, अशी टीएमटी प्रशासनाला आशा आहे. छठ पूजेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील रायलादेवी तलाव छठ पूजा सेवा समिती आयोजित भजन संध्या कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्तर भारतीय बांधवांशी संवाद साधला. तसेच छठ पूजेनिमित्त शहरातील वेगवेगळ्या तलावापाशी करण्यात आलेल्या आयोजनाचा आढावा घेतला आहे. तसेच छठ पर्वाच्या सर्व उत्तर भारतीय बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के,
माजी नगरसेवक एकनाथ भोईर तसेच उत्तर भारतीय समाजाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील समस्यांचा निपटारा करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी जनता दरबार आयोजित केला जातो. या जनता दरबारमध्ये खासदार श्रीकांत शिंदे स्वतः लोकांच्या समस्या जाणून घेतात. उल्हासनगर येथे खासदार श्रीकांत शिंदे यांचा जनता दरबार होता. या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या श्रीकांत शिंदे यांच्या समोर मांडल्या. बहुतेक नागरिकांच्या समस्या काही मिनिटात श्रीकांत शिंदे यांनी सोडवल्या. याच दरम्यान एका महिलेने आपल्या मुलीला नोकरीसाठी साकडे खासदार श्रीकांत शिंदे यांना घातले. अवघ्या काही मिनिटात श्रीकांत शिंदे यांनी मुलीला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या महिलेने तुमचे बाबा पुन्हा मुख्यमंत्री होतील असा आशीर्वाद दिला. यावेळी अनेक तरुणांनी शिवसेना शिंदे गटात खासदार श्रीकांत शिंदे आणि जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उत्तर भारतीयांच्या श्रद्धेचा सण सूर्य आणि त्याची पत्नी उषा यांना समर्पित असलेली छठ पूजा कल्याणमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. कल्याण गणेश घाटावर हजारोच्या संख्येने भाविकांनी छठ पूजा साजरी केली. उत्सवात सहभागी होणाऱ्या या भाविकांसाठी विविध संस्थांकडून सोयी सुविधा देण्यात आल्या होत्या. उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने गणेश घाट येथे जमले होते. आपल्या संस्कृतीचं जतन करत महिलांनी या छठ पूजेचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. कल्याणमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे. कल्याण पूर्वेकडील प्रभाग कार्यालयाच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची खासदार श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी पाहणी केली. सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचं काम जवळपास 80% पूर्ण झालं आहे. येत्या डिसेंबरमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण पुतळा बसविण्यात येणार असून या स्मारकाचं काम एप्रिलमध्ये जयंतीपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितलं आहे. हे स्मारक फक्त 4 भिंतीचे स्मारक नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे, आंदोलन, चळवळी यांचे दर्शन देणाऱ्या या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर आंबेडकर समजून घेण्यासाठी एक भव्य सभागृह येथे उभारले जाणार आहे. हे स्मारक सगळ्यांना ऊर्जा देण्याचं काम करेल असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सध्या विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या किमती कमी झाल्या आहेत. बाजारात सध्या विविध प्रकारच्या पालेभाज्या दाखल झाल्या आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने किंमतीमध्येही कमी झाली आहे. पालेभाज्यांची 50 रुपये वरून 30 रुपये जुडी सध्या विकली जात आहे. थंडीमध्ये पालेभाज्यांची आवक वाढते आणि मागणी देखील असते.
पुढील 2 ते 3 महिन्यांपर्यंत भाज्यांचे दर कमी असणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. आपल्या देशाची शान असलेल्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृती चिरंतर ठेवणारे स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन ठाण्यात होत आहे. हे गुरुकुल भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील रेपटो क्रॉस आरक्षित भूखंड, वर्तकनगर, ठाणे येथे भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालय, गुरुकुल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सर्व युगांप्रमाणे लतायुग हे देखील अविस्मरणीय आहे. त्यांची गाणी आजही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत. आपल्या सर्वांनाच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लतादीदींची गाणी हवीहवीशी वाटतात. या विद्यालयाच्या उभारणीसाठी राज्य शासनाकडून 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाण्याला संगीत आणि साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज प. राम मराठे, पी. सावळाराम, श्रीनिवास खळे हे ठाण्यातीलच. भारतीय संगीताचा अनमोल वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालय गायन संगीत प्रेमींना निश्चितच उपयुक्त ठरेल. ठाण्याचा सर्वांगीण विकास होतोय, अजूनही होईल. मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्त करण्याचे काम सुरू केले आहे. त्याचबरोबर सुशोभीकरण, स्वच्छतेकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. त्याच धर्तीवर ठाण्यातही काम सुरू केले जाणार आहे. जुन्या विहिरींचे पुनर्जीवन करण्याचे काम सुरू, 50 कोटी निधी दिला आहे. वापरा आणि फेका ही आपली संस्कृती नाही. जुना अनमोल ठेवा जपायला हवा, त्याचे संवर्धन करायला हवे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यावर खूप प्रेम होते. मी त्याच्याच आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो आहे. त्यांच्या विचारधारेवरच मी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहे. ग्लोबल वॉर्मिंग या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी जागोजागी झाडे लावणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असून अर्बन फॉरेस्ट ही संकल्पना लवकरच राबविण्यात येणार आहे. मोठमोठ्या शहरांमधील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी जबाबदारीने झोकून देऊन काम करणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव असल्यानेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या साथीने आम्ही सर्व मिळून जनसामान्यांसाठी अहोरात्र काम करीत आहोत. बंद झालेले अनेक लोकोपयोगी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून काही नवीन प्रकल्पही सुरू करण्यात आले आहेत. हे सर्वसामान्यांचे शासन आहे. शेवटपर्यंत त्याच्या हितासाठीच काम केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष भेट दिली आणि मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ठाण्याचे बदलते रूप पाहून मनापासून आनंद होत आहे. या ठाण्याला साजेशी अशी स्व. लता मंगेशकर संगीत विद्यालय, गुरुकुल ची इमारत लवकरच उभारली जाणार आहे. त्याचा लाभ ठाणे आणि आसपासच्या परिसरातील लहान मोठ्या सर्वच वयोगटातील गायन संगीतप्रेमी घ्यावा. श्रीमती मंगेशकर यांनी हे संगीत विद्यालय चालविण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांकडे सोपविल्याबद्दल शेवटी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. त्यापूर्वी पोखरण रोड नंबर 01 येथील सिंघानिया शाळेसमोरील 4 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या पादचारी पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे झालेल्या मुख्य सोहळ्यात अमृत 2.0 योजनेअंतर्गत वर्तकनगर, लोकमान्य नगर,
घोडबंदर परिसरातील 200 कोटी रुपये मूल्य असलेला पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबूतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ. खर्चाची रक्कम 50 कोटी रुपये असलेल्या शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. याबरोबरच वर्तकनगर प्रभाग समितीतील सर्व चौकांचे सुशोभीकरण करून आजूबाजूच्या परिसराची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल बोर्ड उभारणी. मूल्य 20 कोटी. ओवळा माजिवडा क्षेत्रातील तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण. मूल्य 50 कोटी. मुंबईच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रातील फुटपाथवर शोभिवंत रेलिंग लावणे. मूल्य 25 कोटी. या कामांचाही ऑनलाईन शुभारंभ मुख्य सोहळ्यात संपन्न झाला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न. सध्या विविध प्रकारच्या पालेभाज्यांच्या किमती झाल्या कमी. आणि परिवहन उपक्रमाच्या 310 बस गाड्यांवरील जाहिरात उत्पन्नातून टीएमटीला पुढील 5 वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.